मीनाक्षी, तू हाच डबा घेऊन देवळात गेली होतीस ना? ऍक्च्युली ही पिशवी मला दाराजवळ दिसली. मला वाटलं वहिनी विसरल्या असतील म्हणून म्हटलं वहिनींना सरप्राईज द्यावं. काय झालं वहिनी? म्हणजे मी सरप्राईज बोलून मस्करी केली ते आवडलं नाही का? बरं, अभि आहे का घरामध्ये? हा मीनाक्षी, अगं तेजस तुला काही विचारतोय, त्याला हो नाही काही म्हणशील की नाही? अभि आहे घरात, जा त्याच्यासाठी चहा टाक. नाही नको आत्या, मी मस्त श्रीखंड पुरी खाऊन आलोय. श्रीखंडपुरी? हो. कोणी बनवली? तू? मी एका महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो होतो. मग ठीक आहे. आज मीनाक्षी सुद्धा देवळामध्ये गरीब मुलांना श्रीखंडपुरी द्यायला गेली होती. हो ग्रेट. अरे तेजस, तू कधी आला? आत्ताच आलो. तुमच्याकडे महत्वाचं काम होतं पण तुम्ही जरा गडबडीत दिसताय. हो, मी जरा एक काम करून येतो. आलोच 20-1 मिनिटात. तू बस तोपर्यंत. हा बरं ठीक आहे, चालेल. आलोच. तेजस तू बस. हा, हां तुला चहा नको आहे ना? मी सरबत घेऊन येते. आलेच. अरे मी सरबत घेऊन येतच होते ना आत्ता. बस ना. आत्या, सरबत नंतरही घेता येईल. ऍक्च्युली मी मगासपासून ऑब्झर्व करतोय की नेहमी मी ज्या आत्यांना पाहतो त्या आत्या आज मिसिंग दिसतात. नाही, असं काही नाहीये. बघा, परत तुम्ही माझ्यापासून लपवताय. आत्या, माझी मॉम जेव्हा टेन्शन मध्ये असते ना तेव्हा तिच्या डोळ्यात पाहिलं की मला लगेच कळतं की ती टेन्शन मध्ये. आणि सेम मला आज तेच फील होत आहे. म्हणजे तिच्या डोळ्यातली अस्वस्थता मला तुमच्या डोळ्यात दिसते आज. मे बी माझी मॉम माझ्यापासून खूप लांब आहे आत्ता, त्यामुळे तसं असावं. आणि तुमच्यामध्ये मला माझी मॉम दिसते, जी आत्ता या क्षणी खूप टेन्शन मध्ये. आता तुझ्यापासून काय लपवू मी? अरे माझा अभि खूप मोठ्या संकटात सापडलाय. नक्की काय झालंय आत्या? त्याने नुकतंच एक नवीन काम घेतलं होतं. खूप खुश होता. पण अचानक असं काही झालं की कामही हातातून गेलं आणि वरती 8 कोटी भरायला सांगतात आता ते. आम्हाला काही कळतच नाही की आता काय करायचं पाहिजे.
आत्या प्लीज तुम्ही रडू नका. डोळे पुसून घेता प्लीज प्लीज. नाही, आत्या मी अभि आणि बाबा आल्यानंतर त्यांना भेटू शकतो का? हो, पण का? आत्ताच तुम्हाला मी माझी मॉम म्हटलं ना, मग माझ्या मॉमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन घालवायला त्याच्या मुलानं काहीतरी करायला हवं ना. तेजस, आता तुला हा सगळा प्रकार आत्याईकडनं कळाला म्हणून, नाहीतर आम्ही ही गोष्ट घराबाहेर कोणालाही सांगितली नसती. नाही, समजू शकतो मी, पण तुमची कोणाची हरकत नसेल तर मी काही बोलू का? बोल ना. आय नो की 8 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे, पण किती अमाऊंट गोळा झालीये? खरं तर 8 कोटी म्हणजे खूपच मोठी रक्कम होते, पण बँकेतली आमची सेव्हिंग्स, एफडीज आणि दागिने मिळून 3 कोटींची व्यवस्था झाली. बाकीची रक्कम तीच उभी करायची आता. गावाकडे जमीन आहे आमची, पण ती विकून त्याचे पैसे हातात येईपर्यंत तेवढा वेळ नाहीये. शेवटचा पर्याय म्हणून हा बंगला तेवढा हातात आहे आपल्या. नाही हा काकू, तुम्ही असं काहीच करणार नाही आहात. नाही म्हणजे तुमच्यासाठी फक्त ही कन्स्ट्रक्शन केलेली वास्तू नाहीये, तुमचं रिलेशनशिप, तुमचं बॉन्डिंग, एकमेकांवर असलेला विश्वास, त्यामुळे या घराला घर पण आलेलं आहे. मी स्वतः या घरात आल्यापासून मला या घराबद्दल एवढी अटॅचमेंट झाली आहे, तर तुम्ही तर खूप वर्षांपासून इथे सगळे राहताय. तुमची तर केवढी अटॅचमेंट झाली असेल ना. तेजस, तू म्हणतोस ते सगळं ठीक आहे, पण आता दुसरा काही पर्याय पण नाहीये ना. मी आहे ना. म्हणजे काका, म्हणजे तुमची काही हरकत नसेल आणि तुम्ही मला आपलं मानत असाल तर बाकीचे पैसे मी देतो. म्हणजे बिझनेस प्रपोजल साठी जो फायनान्स उभा केला होता तो आहे, आणि माझा बिझनेस सुरू करायला अजून थोडा वेळ आहे. नाही तेजस, तू हे बोललास हेच आमच्यासाठी खूप आहे. डोंट वरी, पैशांची नक्कीच व्यवस्था होईल. हो तेजस. आम्ही यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू तेजस. हो, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. आजपर्यंत या घरावर जेवढी संकट आली त्या सगळ्याला आम्ही मिळून सामोरे गेलो. या संकटाला पण जाऊ. मी तुमचा सेल्फ रिस्पेक्ट समजू शकतो आणि तुमच्या डिसिजनचाही रिस्पेक्ट करतो, पण अभिनं मला वेळोवेळी माझ्या बिझनेससाठी मदत केली आणि तुम्ही सगळ्यांनी मला आपलेपणा एवढा दिलाय. मला ही संधी मिळते तर प्लीज मला या घरासाठी काहीतरी करू द्या. अरे पण तेजस, तू काकू, माझं पूर्ण ऐकून तर घ्या. मी एक तुम्हाला दुसरा ऑप्शन देतो की ज्यामुळे तुमचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल आणि सेल्फ रिस्पेक्टही राहील तुमचा. म्हणजे घराचे कागदपत्र मला द्या आणि तुमचं काम झालं, मला पैसे द्या, परत कागदपत्र घेऊ शकता. म्हणजे याच्याकडे तुम्ही एक व्यवहारासारखं बघा, पण प्लीज याला नाही म्हणू नका.
तेजस, तू हे बोललास त्याबद्दल खरंच थँक्स. पण तू प्लीज आम्हाला फोर्स करू नको. आम्ही नक्कीच यातनं काहीतरी मार्ग काढू. म्हणजे मी तुम्हाला आपलंच मानत आलोय, तुम्ही मला आपलं मानत असाल तर माझ्या प्रपोजलचा एकदा विचार करा तुम्ही. यामुळे घराची अडचणच दूर होणार नाही, पण तुमच्या घराचा मान सन्मानही टिकून राहील. तेजस, तू म्हणतोस ते बरोबर आहे आणि हे मलाही पटतंय. पण आम्हाला आजचा एक दिवस दे. तुझ्या या प्रस्तावावर आम्ही सगळे मिळून जरा शांतपणे विचार करतो आणि तुला कळवतो. नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही सगळे एकदा विचार करा आणि मला कळवा. मी तुमच्या फोनची वाट पाहेन. आणि उद्या गुढीपाडवा आहे, सो मी जेव्हा उद्या येईन तेव्हा मला सगळ्यांचे चेहरे हसरे हवेत. चला आता मला निघायला हवं. मी येतो. तेजस, मी येते तुला गेटपर्यंत सोडायला. हा मुलगा ना आपल्या नात्याचा ना गोत्याचा, पण तरी आपल्यासाठी एवढं सगळं करतोय. मी तर त्याला पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. खूप चांगल्या मनाचा आहे हा. देवा, या घरावरचं संकट टळू दे. मीनाक्षी, काय हो? तेजसने आत्ताच अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले. मीनाक्षी, तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, त्याचे पैसे लवकरात लवकर परत करणार आहे मी. आणि हो, आणखीन एक, आज आपल्या दोघांसाठी लग्नानंतरचा हा पहिला पाडवा आहे. हे बघ मीनाक्षी, प्रॉब्लेम्स काय येतच राहतील, पण आता आपली जबाबदारी आहे की यापुढे आनंदाचे कुठलेच क्षण मिस होता कामा नये. मी प्रॉब्लेम्सना घाबरत नाही मीनाक्षी, आणि तू माझ्यासोबत असताना तर नाहीच नाही. या पाडव्याच्या निमित्तानं आज मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे येणारा प्रत्येक पाडवा आपण हसत खेळत आनंदाने साजरा करायचा, आणि यापुढे प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा. हाय. सोहा, मला एक सांग ना, यातला मी कुठला कुर्ता घालू? हा का? हा दिस ब्लू वन. ह्यात तू हँडसम दिसते. या बात आहे सोहा, आपल्या दोघांचा चॉईस खूपच मिळता जुळता आहे का? तेजस, थँक्स. आता हे काय मध्येच? तू माझ्या फॅमिलीला आणि दादाला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलंस, आमच्यासाठी एवढं केलंस. आय नो तुला थँक्स म्हणणं पुरेसं नाहीये, बट स्टील थँक्स अगेन.
कम ऑन या सोहा, मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय. माझ्यासाठी? हो, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही, मग तुझी फॅमिली ती माझी फॅमिली. आणि फॅमिलीसाठी काही करावं लागलं तर त्यात गैर काय? सोहा, अगं चल ना खाली, सगळेजण वाट बघतायत, गुढी उभारायची आहे. मीनाक्षी, मी ऍक्च्युली तेजसशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. हे घे, तू पण बोल. हाय हाय मीनाक्षी बहिणी. सोहा, मला असं वाटतंय की तुझ्या लाडक्या बहिणी गुढीपाडव्यामध्ये व्यस्त आहेत. हो, ऍक्च्युली मला ती ना गुढी उभारण्यासाठीच बोलवायला आली होती. तू पण लवकर ये. हा, हो हो, मी येतोय. वहिनींना घरी येऊनच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. ओके. बरं, तुझं झालं की तू ये, मी खाली जाते. हो, आलेच. बरं सोहा, मला आज तुझ्याशी काहीतरी स्पेशल बोलायचंय. काय? स्पेशल आहे म्हटलं ना, समोरासमोर आलं की बोलेनच ना. बाय, सी यू. बाय. विक्रमराजे शिर्के तयार व्हा, गुढी पाडवा. नवळे, नक्की काय स्पेशल असेल ग? बरं, हे सगळं झालं का? हा, लता तुझी तयारी झाली का सगळी? हो हो झाली बरं, माझी. चला गुढी उभारूया. चला चला. अहो पण मीनाक्षीला येऊ द्या ना, या वर्षीची गुढी या दोघांनी उभारायची आहे ना. पण आहे कुठे ती? अगं येत असेल की, ती बघ आली. अगं सण आहे आज, जरा तोंडावर हसू ठेव. मीनाक्षी, हे बघ, तुझं टेन्शन मी समजू शकतो, बट कूल डाऊन. सगळं काही ठीक होणार आहे. मीनाक्षी, अभि अगदी बरोबर बोलतोय. आज गुढीपाडवा आहे आणि गुढी म्हणजे आनंदाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. बरोबर आहे. बरं चला, पटकन चला, तयारी करून घे. ये, या. पूजा कर आणि सगळं काही सुरळीत व्हावं म्हणून प्रार्थना पण कर. सगळं चांगलं होणार आहे. तू धरा. मीनाक्षी, आता तू पूजा कर आणि सगळं काही सुरळीत व्हावं म्हणून प्रार्थनाही कर. बघ, सगळं नीट होणार आहे.
नवीन वर्षाच्या या नवीन नात्याचा नवा संकल्प लवकरच कळल तुला. हॅपी गुढीपाडवा बायको.